बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं. हे करावं लागतं. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना हा 4 अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. परवाच काहीतरी रामदास भाईंनी कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे. मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती हीच फक्त आठवते. त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही. परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं. आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो. आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं 1 वर्षापूर्वी. 370 कलम हटवलं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईंनी हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय. खालच्या थरावर जाऊन काय काय बोलताय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली. फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट, तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली. मनगटात 12 हत्तीचं बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाहीये. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.